लहान मुलांचे डायपरही इतके लीक होत नसतील जितके आपल्या देशात प्रश्नपत्रिका लीक होतात। विद्यार्थ्यांचं सोडा, इथे शिक्षक भरतीमध्ये पण पेपर फुटतोय। मी काय म्हणतो, आणखी किती खाणार? प्रश्नपत्रिका खाल्ल्या, भरती प्रक्रिया खाल्ली, विद्यार्थ्यांचं भविष्य देखील खाल्लं, आता खरकट सुद्धा सोडत नाहीत। नमस्कार, विचार करा, तुम्ही वर्ष 2 वर्ष शिक्षक व्हायचं स्वप्न पाहून अभ्यास केला। 28 जूनला पेपर आला आणि मनी ध्यास घेऊन तुम्ही शेवटचं रिव्हिजन करायला बसलात। इतक्यात बातमी येते टीईटी प्रश्नपत्रिका फुटल्याची। 27 जून रोजी पहाटे भिवंडी पोलिसांच्या हाती एक टीप लागते। त्या टीपच्या आधारावर पोलीस धाड देखील टाकतात आणि हाती 28 जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेचे काही प्रश्न लागतात। मग महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून तातडीने पडताळणी केली जाते। त्यानंतर हे प्रश्न टीईटी प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचं लक्षात येतं आणि पेपर फुटलाय हे स्पष्ट होतं। प्रकरणी गुन्हा दाखल होतो आणि अखेर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला जातो। आता ऐन वेळेसचा हा गोंधळ नवीन नाही, पण तुम्ही किती दिवस परीक्षा पुढे ढकलणार? पेपर तयार करणारे आणि त्याच्या गोपनीयतेची जबाबदारी असलेले लोक नेमकं किती गोपनीय राहतात? आजकाल काही खाजगी क्लासेस 100% निकालाची हमी देतात, पण हा 100% निकाल फक्त चांगल्या शिकवणीमुळे असतो की त्यामागे प्रश्नपत्रिका आधीच मिळण्यासारखा काही गैरप्रकार असतो? खरं तर हा प्रश्न विचारण्याची वेळ येते हीच व्यवस्थेची लाजिरवाणी गोष्ट आहे। या संशयाचं सत्य निष्पक्ष चौकशीतूनच समोर यायला हवं। अलीकडे सीजेपीचे कार्यकर्ते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागतायत। नीट पेपरचा भडका अजून शांत झाला नाही, इतक्यात टीईटीच्या पेपर फुटीने आग अजून ज्वलंत केली। या सगळ्यात परीक्षा देणाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची जबाबदारी कोण घेणार? त्यांचं होणारं नुकसान कोण भरून देणार? मी काय म्हणतो, आणखी किती खाणार? प्रश्नपत्रिका खाल्ल्या, भरती प्रक्रिया खाल्ली, विद्यार्थ्यांचं भविष्य देखील खाल्लं, आता खरकट सुद्धा सोडत नाहीत। तुमची भूक नेमकं भागणार कधी? या सगळ्यावर लोकांनी नेहमीप्रमाणे गप्प राहायचं की आवाज उठवायचा, तुम्हीच ठरवा।